दैवात पाणी आणि पाहुण्यांना दाखवतो तुम्हाला. हे बघा आले पण. आणि बघा मस्त असा आपला मेडवाचा समुद्र किनारा आणि कसबा देवी. सो बघा आपला हापूस आंबा. तू आम्हाला खायला दिलास पण तू आम्हाला कमी आणून दिलास. प्रेरणा तुझं याच्यावरती काय म्हणणं आहे? नमस्कार, माझं नाव प्रगत लोकेने. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि सध्या मी आहे कोकणातील माझ्या गावामध्ये मेडबावमध्ये. आज आहे मस्तपैकी बुधवार आणि आज आणि उद्याचा दिवस. आता आपण गावाला असणार. शुक्रवारी निघणार आहोत परत एकदा आपण मुंबईच्या दिशेने. डायरेक्ट मुंबईला नाही पण बऱ्याच गोष्टी. पण सध्या कशी दुपारची वेळ झालेली आणि तुम्हाला दाखवतो की सगळे जमा होतात. तसा माझा आवाज ऐकला तशी लैला आली इकडे. पण आज लैलाचं पोट जरा भरलेलं आहे कारण लैलाला आम्ही मस्तपैकी माशाची टकली उरलेलं सगळं होतं ना खायला दिलेलं. डॉलर तिला खायला देत नव्हता मगाशी पण डॉलर आता तिकडे आहे. तर तिचा माझा आवाज ऐकला आणि ती कुठून तरी आली आता. पण अजून तिला देण्याची वेळ आलेली नाही आहे. आणि आमचा बोका बघायचं बोका फक्त हा पण मासे खाऊन खाऊन मस्तपैकी पसरलेला आहे. झोपला इकडे. आता परत उठेल माझा आवाज ऐकला की. बघा डोळे बंद होते लिटरली. आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी ना एक पिवळं गुलाबाचं फुल आलं आहे बघा. छानपैकी मस्त ना. आणि त्याच्याशिवाय आपली शुभेची झाडं काही नष्ट होतात कारण त्या कोंबड्या येतात आणि कोंबड्यांना असं खणतात. ओके, तर त्याच्यामध्ये ती नष्ट होतात. तर काही जी जिवंत राहिली आहेत ती जिवंत राहिली आहेत असं म्हणावं लागेल आता. बाकी गुलाब पण छान फुलले आहेत बघा. आणि काल इथे मी लावलेली पण ती काय अजून त्याने जोर घेतलेला नाही. इथे जरा ऊन लागतं त्यांना. ही जरा सावलीत जरा चांगली होतात. आणि मस्तपैकी मोगरा फुलला आहे. आणि मोगऱ्याचं रोज मी काय करतो एक फूल घेतो जे आता बघा हे आता हे पडायलाच आलं आहे. पडलेलंच होतं हे बघा तिकडे खालती बघा त्या साईडला असतं ना भरपूर उमलली आहे. तर हे एक आणि हे एक मला असं वाटतं हे पण जुनं झालं आहे. तर आता ही जरा फुलं आपण घेऊया. आणि हे मी जरा टेबल हे बघा हे पण फुलं आहे फुलले आहेत आता मस्तपैकी. आणि ही जरा मी सध्या अशी फुलं माझ्या टेबलवरती ठेवतो. मस्तपैकी सुगंध येतो आणि काम करायला पण मजा येते. जाई जुई बाकी तिकडे आहे. आणि आज बुधवार असल्यामुळे आज मस्तपैकी जेवण म्हणाल पप्पा मस्तपैकी बांगडा आणि सौंदळा घेऊन आले. इथे तुम्ही बघू शकता बांगडा आणि सौंदळा मस्तपैकी सार आणि चपाती. चला या जेवायला. आणि बघा मारामारी चालूच असते. आता जस्ट सगळे काटे बिटे बांगडे घातले. ही आली पहिल्यांदा ही भिंण्या बुंकून दाखवलं. तर मग चार्ली पंजा मारला तो करतोय. ते बघा आता खायला जमत नाही त्याला. तो बघा काटा बिटा अडकतो. बस चला आता हिला दे. भांडणामध्येच वेळ जातो जास्त. त्याच्या पाण्याच्या बाउलमध्ये घातलं म्हणतात असले ना नशीब डॉलर नाही आहे. डॉलर आला तर यांचा बाप आहे. डॉलर कोणालाच काय करायला ते. संपला खाल्लं त्याने सगळं. आता अजून आम्ही भात लावलाय पण तो भात कशासाठी लावलाय ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. अजून एक न्यूज आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता चाललो आहे ना तर इकडे आंब्याची एक बाग आहे. तर त्या आंब्याच्या बागेत चाललो आहे मी. आणि कारण तिकडे ना 7 पाहुणे आले. ते 7 पाहुणे एकदम मस्त आहेत क्यूट आहेत. ओके, तर 7 पाहुण्यांच्या भेटीसाठी चाललो आहेत. त्याच्याशिवाय काही प्रगत लोक टॉकचे व्हिडिओ पण बनवायचे आंब्याच्या बागेत पण आणि त्याच्याशिवाय समुद्र किनाऱ्यावरती पण. तर चला निघूया आता. आणि बघा आता आपण पोहोचलोय त्या आंब्याच्या बागेमध्ये. आणि प्रेरणा काय काय घेऊन आली आहेस? दैवात पाणी आणि पाहुण्यांना दाखवतो तुम्हाला. हे बघा आले पण. ते बघा कू करतात बघा कसे. 1 2 खेळायला. आणि तिकडे आहेत बाकीचे. नमस्कार. तर बघा 3 4 नुसते पायाशीच खेळतात. ॲक्च्युली हे विदाऊट आईची मुलं आहेत. म्हणजे त्यांची आई असेल कुठेतरी पण यांना कोणीतरी तिथेच रस्त्यावरती असे सोडून आलेले. आणि इकडे मंगेश जाताना त्यांना मग इकडे आपल्या फार्मवरती आणून ठेवलं आहे. आता तरी यांचं संगोपन विदाऊट आईच होत आहे. येस वेलकमिंग अस. त्यांना खायला हवं आहे. लवकर दे बाकी काय नाही. इकडे वाढ असं. त्यांना आपण आता दही भात वाढ त्यांना एक्साइटमेंट आहे आता. हाय वाढ. हां प्लेट खाऊ नका. प्लेट खातील नाही तर. दही हा काढ लवकर. सांगितलेलं तुला त्यांना भरपूर भूक लागली. बाकीचे काय आहेत? हा त्याला दे. जा हा ठीक आहे. त्यांना आधी खाऊन घेऊ दे नंतर ते वडा. अरे किती राहिले आता? 6 अजून एक राहिलो. अरे येड्या ये तुझ्या भावाने संपवलं सगळं. तू मागेच राहतलस. बघितलं मी तुला सांगितलेलं. बघितलं हे आता सध्या त्यांचं वाढतं अंग आहे. तर ती आणशील तेवढं कमी आहे त्यांना. आता आले आहेत बघा 7 लोकांनी पटापट फडशा मारलेला आहे. आता तिकडे शोधत बसले आहेत. हा दे याला दे. कुठे हा दे तिथेच दे. सो बघा 2 मिनिटात सगळ्या भाताचा फडशा पडून जायला आहे. दी एंड. सो आपला मंगेश शिरवडकरचा फार्म आहे आपल्या इकडे MTDCच्या बाजूला. तर तिकडे ती 7 आहेत. ओके, तर ज्यांना कोणाकोणाला हवी असतील
ओके, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता इथूनच, इकडेच असतात. ओके, म्हणजे आपला मेन एंट्रन्स आहे तर त्याच्या समोरच असतात. तर गावामध्ये ज्यांना पण डॉगी हवे आहेत, ओके, सो त्यांनी यावे आणि घेऊन जावे. आणि आता पाणी पितात. सो हळू हळू ॲटलिस्ट तुम्ही 2-2 घेऊन जा, म्हणजे त्यांना पण कंपनी राहील एकमेकांना त्यांची. मंगेश, यावेळी काय कधीपर्यंत आंबा तरी? पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात याच आठवड्यात म्हणजे शेवटला 15 तारखेपर्यंत अवेलेबल होईल ना? होय. कच्चा आंबा. हो कच्चा. ओके, आणि तू कच्चा आंबा करतो की पिकवून पण? पिकवून देतो ना? हे कच्चा नाही. कच्चा नाही. नाही गॅरंटी नाही कोण देऊ शकत. हा, गॅरंटी देऊ देऊ शकत. शकत नाही हा, असं विषय. सो बघा आपला हापूस आंबा. आणि यावेळी आंबा तसा कमीच आहे ना? सगळ्यांकडे सगळ्यांकडेच कमी आहे ना? खूपच प्रोडक्शन कमी झालं. तुला काय वाटतं त्याचं रिझन काय आहे? काय देवाचं कोप बीप झालं की काय? 1,000 रुपये पेटी चालू आहे वाशीला हा, कच्च्याची. कच्च्याचीत ना? हो. हा आता माका परवाच्या रोज यायला फोन आलो. हा, पाठव बाबा, आंबोत नाही. नाही ना, वाशिक आम्ही नाहीच पाठवणार नाहीच पाठव. ना. आम्ही सांगली आणि पुन्हा प्रायव्हेट गिरायक. प्रायव्हेट गिरायक सांगली किरकोळ, बाकीच्या सगळं पुण्याकर. सो बघूया मंगेशचा आंबा आपण बघूया प्रायव्हेटमध्ये देण्याचा प्रयत्न करू. तर ह्यांची आता पेटपूजा संपलेली आहे. सो बेसिकली आम्ही आता शूट करण्याचा प्रयत्न करतो, पण शूटिंग का व्हायला देत नाहीत. बघा सगळा पाठलाग चालू आहे. तू आम्हाला खायला दिलंस, पण तू आम्हाला कमी आणून दिलंस. प्रेरणा, तुझं याच्यावरती काय म्हणणं आहे? आता जास्त देऊया, रात्री भरपूर आणूया. हा, रात्री भरपूर आणूया. ठीक आहे. आणि थांब 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 मी याला उचलायलाच देत नाही. सगळे आले बघा. मस्ती बघ मस्ती. 5, तो 6वा पण आला आणि आता एक 7वा कुठेतरी आहे. उडी मार मार उडी. तर चला बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी हापूस आंबे लागलेले आहेत. हापूस आंब्याबद्दलची अपडेट म्हणाल ना तर ही आहे की बघा, आता तुम्ही इथे पण बघितलात ना तर या बागेमध्ये हापूस आंबे आहेत. हापूस आंब्याचं जे प्रोडक्शन आहे ना तर ते फारच कमी आहे. ओके, म्हणजे तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. 1 पंचमांशच म्हणा, म्हणजे जर समजा 5 आंबे वर्षाला मिळत असतील आपल्या आंबा प्रोडक्शनमधून तर त्यावेळी एकच आंबा मिळतो. आणि याचं मेजर कारण म्हणजे हे बघा, हा इकडे तुम्ही बघू शकता, हा जो मोहर होता पहिला. ओके, सो असा जो मोहर होता तो काही मोहर असा काळा झाला आणि फुकट गेला. आणि आता हा जो मोहर आला आहे बघा नवीन. ओके, आता ह्याचं प्रोडक्शन कधी होणार देवालाच माहिती. आता हे आंबे एवढे छोटे आहेत आणि आज आपण जेव्हा शूट करतो तेव्हा मार्च 5 तारीख आहे ना? हो. सो मार्च 5 तारखेला जर ही अशी अवस्था आहे तर हे आंबे मे 15च्या नंतर जाणार. तोपर्यंत मग पाऊस येतो, त्यामुळे या आंब्याच्या प्रोडक्शनचा तसा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे आत्ता जे आंबे आता ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत, तर तुम्ही आता हे आंबे बघू शकता. तर हे जे आंबे आहेत, ओके, सो हे आंबे तुम्ही म्हणू शकता की एक 15 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान यांचं प्रोडक्शन सुरू होईल. ओके, आणि बघा तिकडे पण काही आंबे आहेत तर तिकडे पण आपण चालत जाऊया. तर अशी आंब्याची बाग आहे आणि 15 तारखेपासून ओके चांगल्या प्रमाणात आंबे अवेलेबल होतील. ओके, पण आता मी परत तेच सांगतो की 15 तारखेपासून तोडणी चालू होईल आणि एक आंबा नॅचरली पिकायला ॲटलिस्ट ना आडीमध्ये जर तुम्ही टाकलात तर 8 to 10 डेज तरी लागतात. आपण जरी फास्ट करण्याची प्रोसेस केली तरी एक 7 डेज तरी लागतात. ओके, आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं मार्केटमध्ये एक 20 तारखेपासून डिसेंट अमाऊंट ऑफ ओके की म्हणजे एक चांगल्या प्रकार म्हणजे एक डिसेंट क्वांटिटीमध्ये आंबे अवेलेबल होतील. पण यावेळी आंब्याचे जे रेट आहेत ना हे टाईट राहणार आहेत. आणि आंबे आता 15 मार्च ते 15 एप्रिल 20 एप्रिलच्या दरम्यान अवेलेबल असतील आणि त्यानंतर मग परत स्लॅक पिरियड होईल. त्यामुळे ना आता ही आंब्याची गणितच अशी झालेली आहेत की ना मध्येच एखादा महिना आंबा अवेलेबल असतो आणि नंतर मग परत डाऊन होतो, परत रेट वाढायला लागतं. तर कस्टमरना असं वाटत राहतं की यार म्हणजे मी एप्रिल एंडला खाईन, मे 1st वीकला खाईन. तर तसं काही आपण गॅरंटी देऊ शकत नाही देवगड हापूस आंब्याबद्दलची की त्यावेळी पण मोठ्या प्रमाणात आंबा अवेलेबल असेल. आता 15 मार्च नंतर जो पण आंबा आता आहे ओके म्हणजे लिटरली मी आता एक व्हिडिओ बनवणार आहे की सध्या तरी कोकणातले जे आंबा बागायतदार आहेत तर कुठे ना कुठेतरी लिटरल देशोधडीला लागले आहेत. म्हणजे 5-5 लाख रुपये लोकांनी खर्च केलेले आहेत आणि यावेळी उत्पन्न 50,000 पण नाही. पण आता अवपसो आता हे जे आंबे लागलेले आहेत तर हे जे आपण बागायतदार आहेत, आपला जो मित्र आहे मंगेश, तर मग त्याच्याच बागेतले आंबे आहेत तर त्याला त्याचं उत्पादन मिळू दे आणि उत्पादन मिळेल तर 4 पैसे पण मिळतील त्यांना. तो तुम्ही बघू शकता. सो आपण आता प्रगत ॲग्रो थ्रू आंबे विकायला सुरुवात केली आणि तुम्हाला जसं मी म्हटलं की यावेळी आपला ॲडव्हान्टेज हेच आहे की आपण यावेळी मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये तर विकतोच आहे. तर आपण 5 रिजन केले आहेत बेसिकली मोठा मुंबई वेस्टर्न, मुंबई ईस्टर्न, नंतर मग नवी मुंबई आणि त्यानंतर मग कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ ओके या 5 रिजनमध्ये. वसई विरारमध्ये आम्ही अजून कॉल घेतला नाही आहे. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात आंबे अवेलेबल होतील, जेव्हा रेट अजून जरा डाऊन होतील त्यावेळी मे बी आम्ही ते ओपन करू. नालासोपारा, वसई विरार ओके 3 सेक्शन, पण त्याचा कॉल नंतर घेऊ. आणि त्याच्याशिवाय यावेळी आपण पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर इथे पण आपण आंबे गेट डिलेवरी नाही आहे ओके, कारण MMR रिजनमध्ये जी आहे ती गेट डिलेवरी आहे. म्हणजे तुमची बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या गेटपर्यंत आम्ही डिलेवरी देणार आहोत
आणि त्याच्याशिवाय पुणा, सातारा, कराड, कोल्हापूर इथे पिकअप पॉईंट असतील किंवा जसं तुम्हाला माहिती आहे तुम्ही गाड्या येतात तर रात्रीच्या गाड्या येतात, त्या गाडीवाले तुम्हाला कॉल करतील, तुमच्या जवळच्या ठिकाणी तुम्ही हायवेवरती उभं राहिलात की तुम्हाला तिथे डिलिव्हरी देण्यात येईल. अशा प्रकारचं आहे. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपला पण कॉल करून काही फायदा नाही आहे, कारण आताच आम्ही दुपारीच एक व्हिडिओ टाकला तर जवळजवळ 2000+ कॉल आहेत त्याच्यावर आणि एवढे मेसेजेस आहेत. तर तुम्ही जो रिस्पॉन्स देता त्यासाठी धन्यवाद, पण केपेबिलिटीज नाही आहे. ओके, कारण आमच्याकडे जो स्टाफ आहे तो बाकीची कामं पण आमचं करत असतो, रिअल इस्टेटचं म्हणा किंवा हॉस्पिटॅलिटीचं काम म्हणा, तर त्याच्यातून वेळ काढून आम्ही हे करतो आहे आणि कॉल घेणं तर शक्य नाही आहे एवढा वेळ प्रत्येकाशी 3-4 मिनटं बोलणं. तर त्याच्यामुळे आम्ही सगळं ऑटोमेशन करून ठेवलेलं आहे व्हॉट्सअपला जसं तुम्ही कॉल केला तसं तुमचा नेम, ॲड्रेस आणि तुम्हाला नंबर ऑफ क्वांटिटी तुम्हाला म्हणजे किती हवा आहे, 1 डझन हवा आहे, 2 डझन हवा आहे. ओके, कारण आता तरी सध्या डझनवरतीच चालेल. मल्टिपल 2 डझनचे बॉक्सेस जेव्हा रेट थोडे अजून कमी व्हायला लागतील, मला वाटतं 15 ते 20 तारखेपर्यंत रेट थोडे कमी होतील. ओके, आणि 15 तारखेनंतरच 20च्या आसपास कमी होतील. तर त्यावेळी मग तुम्ही जे क्वांटिटीमध्ये आहेत ना तर त्यावेळी तुम्हाला थोडे जरा चांगल्या दरात मिळतील. तर त्यावेळी 1-2 डझनमध्ये मिळतील. तर तुम्ही जसं ते टाकता तसं आम्ही तुम्हाला डिटेल्स पाठवून देतो. ओके, की बाबा पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये आमचं पिकअप पॉईंट कुठे आहे, तिथे तुम्हाला किती वाजता आंबे अवेलेबल होणार आहेत आणि त्याची कॉस्टिंग काय आहे. सेम साताराला किती वाजता आहे पिकअप पॉईंट, कुठे आहे टेंटेटिव्हली, कराड, कोल्हापूरला कुठे आहे. आणि त्याच्याशिवाय मुंबईमध्ये तर आपण जसं म्हटलं की होम डिलेवरी नाही आहे, गेट डिलेवरी आहे. ओके, मी परत सांगतो. आणि गेट डिलेवरीचे रिझन्स पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. मुंबईमध्ये आता एक कॉम्प्लेक्स असतो, त्या कॉम्प्लेक्समध्ये असतात 10-10, 15-15 बिल्डिंग्स आणि आपली जी गाडी असते तर ते आपले जे कॉम्प्लेक्सवाले असतात ते गाडी आतमध्ये सोडत नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला गेटवरती डिलेवरी करणं शक्य होणार आहे, होम डिलेवरी करणं शक्य नाही. ओके, आणि त्याच्याशिवाय काय काय बिल्डिंगला लिफ्ट वगैरे पण नसतात. एवढी मोठी आंब्याची पेटी म्हणजे 1 डझन 2 डझन ठीक आहेत, पण एवढा जे डिलेवरी करणारे असतात त्यांना वेळ नसतो. ओके, सो दॅट इज द रिझन आपण गेट डिलेवरी ठेवलेली आहे. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअप करा, नाव, ॲड्रेस आणि तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे, ती 1 डझन हवा आहे, 2 डझन हवा आहे, आणि आमची टीम तुम्हाला रिस्पॉन्ड करेल. तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिले जातील. जीपे नंबर असेल, जीपेवरती तुम्ही पे केलात की तुमची ऑर्डर बुक होऊन जाईल. आणि एक विदिन टेंटेटिव्ह 7 डेज म्हणतो मी तुम्हाला, पण 11 तारखेपासून आपण 11 मार्चपासून बुकिंग स्टार्ट करतो आहे. ओके, सो त्यानंतर मग कधीही तुम्हाला आदल्या दिवशी सांगण्यात येईल की त्या दिवशी तुमची डिलेवरी आहे आणि तुम्हाला आंबा मिळून जाईल. सो दिस वॉज अबाउट आपला हापूस आंबा. ओके, सो तुम्ही बघू शकता. आता जरा एक काही महत्त्वाचे विषय आहेत आंबा प्रोडक्शनबद्दलचे, तर त्याच्यावरती मी प्रगत लोके टॉक्सवरती काही व्हिडिओ बनवतो आहे, तर ते व्हिडिओ मी आता बनवायला घेतो. आणि आता आंब्याच्या बागेतून आलो होते आपल्या समुद्रकिनाऱ्यावरती, आणि समुद्रकिनाऱ्यावरती बघा मस्तपैकी बोटी आता जाऊन आलेल्या आहेत वाटतं. यस, ही बोट फिशिंग करून आली आहे आणि तिकडे सगळे पार्क करतात बघा आता. ओके, आणि बघा मस्त असा आपला मिडवाचा समुद्रकिनारा आणि कसबा देवी, आणि दूरवर दिसत आहे ते मिडवाव MTDC. आता मिडवाव MTDC म्हटलं ना की बऱ्याच गोष्टी आहेत, पण कसं आहे की मी गाववाला आहे त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही टू सर्टन एक्सटंट. पण यस, दुःख होतं कधी कधी. 100 कोटी जवळपास असतील, 165 एकर, आणि त्याच्यामधला हा 11 एकरमधला हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 100 कोटी खर्च झाले असतील. आपल्या पण जमिनी गेलेल्या आहेत. येस, ते आमच्या जमिनी पण गेल्यात, पण ते सगळे मोठे विषय आहेत. तर ते काय आता आपल्याला काय भांडणं किंवा इश्यूज नको आहेत गावामध्ये. आपला उद्देश खूप चांगला असतो, इन्क्लुडिंग सरकारी अधिकारी, राजकारणी. विकास झाला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र मिळून करा. कोणाला शिवाय घालून कधी काय होत नाही, नुसती भांडणंच होत राहतात. तर त्याच्यापेक्षा भांडणं करायची नाहीत, सगळ्यांशी मिळून मिसळून जा. आणि अगर दोस्त बना के काम हो सकता है तो दुश्मन क्यों बनाओ. सिंपल पॉलिसी आहे. ओके, सो बघा तिकडे तुम्हाला दिसतं आहे तर बघा इथे एक जागा आहे. ओके, पूर्वी ती जागा अशीच ओपन होती, आत्ताच मी बघितलं. आता इथे आलो तेव्हा रस्त्यातून येताना नाही, पण त्या जागेला आता चांगला कंपाऊंड बांधलं गेलेलं आहे. ओके, सो बऱ्याच गोष्टी होतात. आणि समुद्राजवळच आहोत. आणि बघा ना ही जी नारळाची बाग बघा ना, काय घनदाट एकदम नारळ आहेत ना एकदम. आणि संध्याकाळची वेळ आहे, तिकडे ते आजोबा चालले आहेत. मस्तच झाले ते नारळ, म्हणजे नजर नको लागू दे आधी पहिल्यांदा तर. पण बघा ना असे, हो मस्त बाग आहे, अशी बाग असावी नारळाची. आणि बघा आता आपण आलो ते परत एकदा आपल्या जेट्टीकडे. लांबवर दिसतंय ते आपलं गजबदेवीचं मंदिर. आणि कधी कधी असं वाटतं ना डोळ्यांना जे दिसतं तर ते कुठं ना कुठेतरी ना कॅमेऱ्यातून दिसलं पाहिजे होतं, कारण आत्ता जे कलर डोळ्यांना दिसतात तर ते कॅमेऱ्यातून दिसत नाही आहेत. आणि बघा मस्तपैकी असं पाणी आणि असे डॉगी काय चालले आहेत वॉक करत लाटा. काय भारी वातावरण आहे ना. मिडबाव आहे, काय म्हणता. चारी हस्ताने निसर्गाने सगळं दिलेलं आहे.